नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज बनवते मी बेसन मोदक. आपण तर नेहमीच उकडीचे मोदक बनवतो आणि ते पण मला जमत नव्हते. सो प्रॅक्टिस करून मी मला आता ते जमायला लागले. मी आज बांगड्या घातले. सो आज बनवते मी उकडीचे मोदक. सर्व मस्त ना आणि असायला पाहिजे. सो आज बनवते मी बेसनाचे मोदक. त्यासाठी बघा मी मस्त तुम्ही अगोदरची रेसिपी बघितलीच असेल. आता मी शेप आहे माझ्याकडे साचा आहे मोदकाचा. त्याच्यामध्येच मी आता हे बेसन सर्व फ्राय ह्या साच्यामध्ये मी आपण जे बेसन फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यावर थोडंसं पिस्ता टाकते. नंतर अगोदर तूप लावते. नंतर पिस्ता टाकते आणि आपण जे सारण करून घेतलं त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त शेपप्रमाणे आपण ते दाबून भरूया जेणेकरून ते कुठेच पोकळ राहायला नको आणि मस्त आपला हा मोदक रेडी होऊन जाईल.
बनवू शकता। हे सर्व झाल्यावरती आपलं आता जेवणाची तयारी। सो एका साईडला मी दूध तापत ठेवले, एका साईडला मी चहा ठेवते आणि एका साईडला मी भात आणि डाळीचा कुकर लावले, जेणेकरून ते पटकन होऊन जाईल। आणि त्याच्यामध्येच मी चणे टाकलेत। सो आता चण्याची भाजी म्हणजे मी एकच रस्सा टाईप भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरे, कांदा, लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतले आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे मी ते त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त तेलावरती परतून घेते। 2 ते 3 मिनिट मस्त मी तेलावरती परतून घेते, जेणेकरून ते मस्त तेलात तेल सुटलं पाहिजे। तेलावरती जेवढं तुम्ही परताल तेवढं त्याला टेस्टी एकदम होऊन जाईल ते। आणि ते झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हळद, लाल मसाला, गरम मसाला, जेवढे मसाले आहेत त्याच्यामध्ये टाका आणि मस्त परतून घ्या। आणि मेन म्हणजे गरम मसाला, कोमट पाणी टाका। आणि मी जेव्हा मसाला करत होती, कांदा, लसूण, खोबरा मसाला करत, त्याच्यामध्येच मी जे उकडून घेतलेली चणे आहेत त्याच्यामध्ये ग्राइंड करण्यासाठी ते पण थोडेफार टाकले, जेणेकरून त्याचे एकदम जे थिकनेस असतो ना तो खूप छान येतो। तुम्ही बघू शकता जेवढे कडधान्य करते, काळे वाटाणे, त्याच्यामध्ये पण मी तसंच करते। उकडून घेतलेले असतात ते वाटाणे त्याच्यामध्ये मिक्सरला त्या मसाल्यासोबत ग्राइंड करून घेते। अशा प्रकारे मस्त ते एकजीव करून घ्या आणि कोमट पाणी टाका। तुमच्याकडे पण गणपतीची तयारी सुरू झाली आहे का? कोणते प्रकारचे तुम्ही मोदक बनवलेत? साफसफाई कुठपर्यंत आली आहे? माझी पण साफसफाई करायची आहे। सो हे झाल्यावरती सर्व आता साफसफाई करून घेईन मी। त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की मी पाठवेन म्हणजे अपलोड करेन। सो अशा प्रकारे मस्त आता त्याची ग्रेव्ही बघा, कन्सिस्टन्सी एकदम थिक झाली आहे। ह्याच्यामध्येच मी चणे आणि बटाटे टाकणार आहे। असं केलं की डाळ वेगळी करायची गरज लागत नाही आणि खूपच टेस्टी झालं होतं बरं का। आता नेक्स्ट ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मी चॉकलेट आणि तळणीचे मोदक करणार आहे आणि गव्हाच्या पिठाचं जर जमलं तर ते मी तुम्हाला नक्की त्याची रेसिपी करून दाखवेन। हे बेसनाचे मोदक तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा। खूप इझी असतात, काही त्याला वेळ लागत नाही, लगेच होणारे आहेत। माझ्या अगोदर खूप भीती वाटायची की मोदक कसे करायचे, त्याला खूप वेळ वगैरे जातो, पण आता नाही, आता सवय झाली तर होऊन जातं लगेच। आणि याच्यामध्ये बघा अजून मी जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी टाकलं नाही आणि आता थोडं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे असेल आणि मी खूप पाणी टाकणार आहे, बिकॉज मला ही रस्सा टाईप भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी खूप पाणी टाकते। तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही नॉर्मल एवढंच पाणी टाकलं तरी खूप इनफ आहे ते। आमच्या इथे मुंबईला गणपती बसत नाही, आमचा गावी गणपती बसतो। सो आता गावी जायची तयारी सुरू करायची आहे हे सर्व झाल्यावरती। आणि तुम्हाला पण गावचे ब्लॉग बघायला आवडतील का गणपतीचे? मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जोपर्यंत उकळी येते भाजीला आणि डाळीला तोपर्यंत जेवढे बेसिनमध्ये भांडी होती ती सर्व मी घासून घेते। बेसिनचा ओटा सर्व मी क्लीन करून घेते, फक्त जेणेकरून जेवल्यानंतर फक्त गॅस आणि जेवढी भांडी राहतील थोडीफार तीच फक्त घासता येतील। एवढा भांड्याचा ढिगारा बघून तर खूपच कंटाळा येतो, पण काय करणार, आपल्यालाच करावं लागतं। आज पण आपल्यालाच करायचं, उद्या पण आपल्यालाच करायचं, जेणेकरून आज
लगेच केलं बरं. उद्यावर आपण जर सोडलं त्याच्यामध्ये खूप स्मेल पण येतो, किडे पण तयार होतात. त्याच्यामुळे मग आपणच लगेच केलं बरं होऊन जातं. जो माझा बेसिनचा ओठा क्लीन होता तोपर्यंत माझी भाजीला पण उकळ आली होती. सो आम्ही जेवून घेतो आणि सर्व क्लीन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही ही अपेक्षा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, बेसनाच्या मोदकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अशी भाजी पण नक्की करून बघा. दररोज डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की भाजी करून बघा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या, खात राहा आणि स्वतःवर प्रेम करा. बाय.